आहे मालेगावकरांच्या आणि त्या भावना अर्थातच सगळ्या राज्यात पाहायला मिळतात। प्रत्येकाची सध्या हीच भावना आहे, कारण त्या 3 वर्षीय चिमुकलीवर अन्याय झाला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आलेली आहे। केवळ 3 वर्षीय चिमुकली, त्यामुळे अर्थात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। संतप्त आंदोलकांनी परिसरातील दुकानांची तोडफोड केली। यावेळी या आंदोलकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। पोलिसांच्याही हाताबाहेर परिस्थिती जाताना पाहायला मिळते। पोलिसांसमोर आव्हानात्मक स्थिती आहे, कारण आंदोलक हे तोडफोडीच्या भूमिकेवर आलेले आहे। परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात येते। एवढंच नव्हे तर पोलिसांनाही हे आंदोलक जुमानत नाहीये। त्यामुळे आता मालेगाव मधील या आंदोलकांच्या भावना संतप्त झाल्याचं, आणखी आक्रमक हे आंदोलक झाल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। तर लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही आपली ही मागणी असल्याचं ते म्हटलंय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडे। संतोष, सध्या तीव्र आंदोलन सुरू झालेलं आहे, पोलिसांच्याही हाताबाहेर ही परिस्थिती जात असल्याचं पाहायला मिळतंय, काय माहिती आहे? समोरचा आक्रमक आहे म्हणजे की त्या अगोदर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत संतप्त जमाव जो आहे आज सकाळ म्हणजे आतापासूनच फार न्यायालयाच्या आवारात जात तिथे ते गेट आहे त्याला देखील ते लोक मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र जमाव इतका आक्रमक पळापळी देखील या ठिकाणी सुरू असून एकदम अतिशय तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। संतोष, सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून दुकानांचीही तोडफोड करण्यात येते। पोलिसांनाही हे आंदोलक जुमानत नाहीये, त्यामुळे कुठेतरी आता ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते। बरोबर आहे, आंदोलक जे आहे एक दुकानाला देखील शटरला चपला मारतोय, दगड मारतोय आणि काही ठिकाणी दगडफेक देखील करण्याची घटना घडली आहे। पोलीस देखील त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करते, मात्र जमाव ऐकण्याचे सुरू नाही। जमाव हा लोकांची 2 दुकानांना देखील शटरला लाथा मारतोय, काचा तोडून मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे। जमाव इतका आक्रमक झालाय की पोलिसांना देखील हाताबाहेर परिस्थिती जात आहे। साधारण किती मोठ्या संख्येने सध्या आंदोलक संतोष या ठिकाणी पोहोचले असतील आणि पोलिसांची कुमक किती मोठ्या प्रमाणात आहे? न्यायालयाच्या बाहेर पण काय जमाव जमवला होता आणि जी संतोष, तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण सध्या आंदोलक अत्यंत आक्रमक झालेले आहे आणि तीच दृश्य पाहायला मिळतात। पोलिसांच्याही हाताबाहेर ही परिस्थिती जाताना पाहायला मिळते।